पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भुत योगायोग. शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी. ज्योतिषींच्या मते यंदा 2026 वर्षातला श्रावण महिना अनेक दुर्मिळ ज्योतिषीय योगायोगांमुळे विशेष मानला जात आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष महत्त्वाचा असतो. ज्योतिषींच्या मते यंदा 2026 वर्षातला श्रावण महिना अनेक दुर्मिळ ज्योतिषीय योगायोगांमुळे अधिक विशेष मानला जात आहे. यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी दुर्मिळ योगायोगांची अद्वितीय महासंधी जुळून येणार आहे. जाणून घेऊया पहिल्याच श्रावण सोमवारी असा कोणता योग जुळून येतोय. अनेक वर्षांनी पहिल्याच श्रावण सोमवारी दुर्मिळ योगायोग. यंदा श्रावण महिना शिवभक्तांसाठी खूप विशेष असणार आहे. यावर्षी ऑगस्ट 17 रोजी नागपंचमी सोबतच श्रावण सोमवारही येणार आहे. ही दुर्मिळ महासंधी अनेक वर्षांनंतर येत आहे. ज्योतिषांच्या मते श्रावण सोमवार आणि नागपंचमीची असा योगायोग जवळपास अनेक वर्षांनंतर घडत आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिव आणि सर्पदेवतेची पूजा केल्याने विशेष फळ मिळते. असे मानले जाते की या शुभ काळात भक्तिभावाने पूजा केल्याने राहू आणि केतूच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. श्रावण 2026 कधीपासून सुरू होतोय. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना ऑगस्ट 13, 2026 रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी संपेल. या महिन्यादरम्यान भगवान शिवाची पूजा, जलाभिषेक, रुद्राभिषेक, उपवास आणि कावड यात्रा यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी. महत्त्व जाणून घ्या. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा भगवान शिवाला प्रिय मानला जातो. पुराणांनुसार नाग हे भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान आहेत. त्यामुळे नागपूजन आणि शिवपूजा यांचा अतूट संबंध असल्याचे सांगितले जाते. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यास शिव आणि नागदेवतेची एकत्र पूजा करण्याचे विशेष पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. अनेक भाविक या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बिल्वपत्र अर्पण आणि नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी केलेल्या पूजेमुळे कुटुंबात सुख, समृद्धी, आरोग्य आणि संकटांपासून संरक्षण मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. नागपंचमी तिथी. पंचांगानुसार पंचमीची तिथी 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी पहाटेचे 4:52 वाजता सुरू होईल आणि 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी पहाटेचे 5 वाजेपर्यंत चालेल. उदय तारखेनुसार नागपंचमी 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 5:51 ते सकाळी 8:29 पर्यंत असेल. याचा अर्थ असा की भक्तांना पूजेसाठी अंदाजे 2 तास 37 मिनिटांचा शुभ वेळ मिळेल. यापूर्वी असा योग कधी आला होता? पंचांगातील तिथी आणि वार यांचा मेळ दरवर्षी बदलत असल्याने हा योग नियमितपणे येत नाही. ही शुभ कार्ये करा. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सकाळी स्नान करावे, भगवान शिवाला जलाभिषेक करावा, शिवलिंगाला बेलपत्री, पांढरी फुले आणि धोतरा अर्पण करावा. त्यानंतर सर्पदेवाची पूजा करा. भक्तिभावाने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. या विशेष दिवशी अन्न, वस्त्र किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते. राहू केतू दोषापासून मुक्ती. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीला भगवान शिवाला बेलपत्री अर्पण केल्याने आणि योग्य विधींनी सर्पदेवाची पूजा केल्याने राहू केतू दोषांचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष, नागदोष किंवा राहू केतू संबंधित समस्या आहेत ते या दिवशी विशेष प्रार्थना करतात आणि मंत्रांचा जप करतात.